जाता जाता सांगतो, कोणी व्यसन करू नका, कोणी दारू पिऊ नका, व्यसनाच्या नादी कोणी जाऊ नका. आमच्या गावामध्ये घडलेली घटना आहे. गावचा पाटील होता, 3 एकर जमीन होती, 50 क्विंटल कापूस झाला. त्या पाटलाकडे आम्हा पैसे आले. पाटील हळूहळू व्यसन करायला लागला. व्यसनाच्या नादात पाटलाने 1 एकर जमीन ऐकली, 2 एकर ऐकली, 3 एकर जमीन ऐकून पाटील मोकळा झाला. आता ह्याच्या त्याच्या घरी जायचं, बोलायचं, दादा मला दारू प्यायचे, तो मला पिण्यासाठी द्या. दूर दारू द्यायचा आणि घरी येऊन आपल्या बायकोला मारायचं. म्हणून एका दिवशी अख्खं गाव वैकातलं त्या पाटलाला. ते पाटील गावच्या चावंटीवर बसलेला आहे. काय करावं समजत नव्हतंय. अनमय ते का तिकून एक माणूस येत होता. त्या माणसाला सांगितलं, दादा मला दारू पिण्यासाठी 5-10 रुपये पाहिजेत दादा. पाटील तुम्हाला 10 रुपये पाहिजेत ना पाटील? एक काम करावं लागेल पाटील. तुमची ती बायको हापशावर पाणी भरायसाठी आलेली आहे ना, जा तिच्या कंबरड्यात लाद घालून दाखवा. तुम्ही जर तुमच्या बायकोच्या कंबरड्यात लाद घातली ना, तुम्हाला 10 रुपये नाही, तुम्हाला 100 रुपये देणार. म्हणून त्या पाटलाने धावत गेला. त्या बायकोच्या कंबरड्यात लाद घातली. बायको खाली पडली. खाली पडल्याच्या नंतर बायको बोलायला लागली, अहो काय चुकलं माझं, काय चुकलं माझं, मला मारताय काय माझा? आजपर्यंत माझ्या डोक्यावरचा पदर कधी खाली निसटून पडला नाही. सांगा ना माझं काय चुकलं? पाटलाला वाटलं की मला 4 चौघात बोलतीस, म्हणून पाटलाने आपल्या बायकोवरती हात उचलला. पाटील बायकोला मारायला लागला. मारता मारता त्या पाटलाचा हात त्या जीर्ण झालेल्या साडीकडे गेला. भरचौकात त्या पाटलाने बायकोची साडी, अख्ख्या जगाने अर्ध अंग पाहिलं. आता जगायचं नाही, आता जगायचं नाही रे, आता जगायचं. ती घरी गेली. घरी गेल्याच्या नंतर तिने ठरवलं आता जगायचं नाही. तिकडून 5वीचा मुलगा आला. आईला विचारू लागला, आई काय झालं गाई? आई बाबाने मारलं का गाई? आई थांब, मला थोडं मोठं होते आहे, मी बाबाकडे बघतो गाय. आई लढू नको ना गाई, आई लढू नको ना. 10 वर्षाची 4थीला मुलगी होती. शाळेतून घरी आली. आईला विचारू लागली, काय झालं गाई? माय आई तुमच्या बापाने मला भर चौकात मला मारलं. बाळांनो भर चौकात मला मारलं. आता मला जगायचं नाही. म्हणून रात्रीचे 8 वाजले. मुलांना काहीतरी खाऊ घालावं. आता हे दारू पिण्याचा संसार करायचा नाही. म्हणून आपण मरण्याच्या आधी आपल्या मुला बाळांना काहीतरी गोड दस खाऊ घालावं. गोड धड केलं. मुलांना खाऊ घातलं. भले खुशीमध्ये 2 लेकरं घेतले. माय झोपी गेली. रात्रीचा 1 वाजला. मुलं सून झोपी गेलेले. मुलांच्या लक्षात नव्हतं आपली आई लढत होती. बिचारे लेकरे, काय कळणारे लेकरांना. म्हणून माय आई उठली. घरामध्ये इंद्राचा डबा होता. हातामध्ये इंद्राचा डबा घेतला. धड धड तोंडात ओतून घेतली. ती रात्रभर ती तडपडून ती मरणाला प्राप्त झाली. आई मेली. आई मेली. रात्र झाली. सकाळ झाली. मुलगी उठली आणि आईच्या पेताच्या जवळ गेली. आईला हालू लागली. आई काय झालं गाई? आई उठ ना गाई. तिकडून 5वीचा मुलगा आला. आईला विचारू लागला, आई
आई काय झालं गाई? आई घरातले सगळे झोपलेले असायचे आहे, तू उठलेले असायचे आहे. आज घरातले सगळे उठलेले आहेत, तू झोपले का गाई? आई उठ ना गाई, मला बाया म्हणून हाक मार ना गाई. आई उठ ना गाई, आई आई म्हणून केकाळी मारले. त्या केकाळी मारण्याचा आवाज शेजारच्या मावशीकडे गेला. शेजारची मावशी धावत धावत आले, मुलांना कुशीत घेऊन सांगायला लागले, बाळांनो आजपासून तुमच्या हातात तुम्हाला कधीच बोलणार नाही. बाळांनो आजपासून तुमच्या हातात तुम्हाला कधीच बोलणार नाही. मुलाने आगळी नाव दिला. आगळी नाव दिल्याच्या नंतर मुलगा घरी आला. 1 महिना झाला, 2 महिने झाले. बघता बघता पोळा जवळ आला. पोळ्याच्या सणाच्या दिवशी त्या मेलेल्या आईचा मुलगा त्या गावच्या पाटलाकडे गेला. पाटलाला सांगितलं, पाटील माझ्या घरामध्ये 10 वर्षाची माझी बहीण आहे हो पाटील, मग काय करू? पाटील एक काम करा ना पाटील, मला तुमचे पोळ्याचे बैल धरू द्या ना पाटील. कशासाठी भरायचे बैल? पाटील त्या दारूनं माझी माय मेली हो पाटील, त्या दारूनं माझी माय मेली हो पाटील. एक काम करा ना पाटील, मला तुमचे पोळ्याचे बैल धरू द्या ना पाटील. काय रे बाळा? पाटील त्या मुलाने गोड उत्तर दिलं. तो मुलगा सांगतो की पाटील मी जर तुमचे पोळ्याचे बैल धरले ना पाटील, तुमच्या घरातले लोक मला 2 पोळे देतील पाटील. त्याच्यामधली 1 पोळी मी माझ्या बहिणीला घेऊन जाईल पाटील, आणि त्याच्यामध्ये 1 पोळी मी माझ्या बहिणीला चालू घालेन पाटील. जर माईला नसली ना, त्याला माईची किंमत कळत असते. आणि त्याचा बाप जर व्यसनी असेल ना, त्याचा बाप व्यसनी आहे. घरी जाऊन त्या मुलाला विचारा त्या बापाचं दुःख काय. म्हणून सरकार माय बाप एवढा उपकार करा, दुकानात तरी दारू विकू देऊ नका. हाया ती दारू कोणती काय याचं ध्यान ठेवा साहेब, याचं ध्यान ठेवा.